नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की धनु छान आवरून बाहेर आलेली असते. सगळे तिचं कौतुक करतात. भागू, राजू धनुची थोडीशी चेष्टा मस्करी करतात. सगळे जायला निघतात. पुष्पा मनात विचार करते. ती म्हणते, चला आता सगळे जात आहेत म्हणजे माझं काम सोपं होऊन जाईल. मी ती चावी शोधून काढते. सगळे निघून जातात आणि राजू पण मसाल्याची ऑर्डर द्यायला बाहेर निघून जाते. पुष्पा तुळशी वृंदावनाला बघत असते. पुष्पा म्हणते, आता वेळ घालून चालणार नाही. ती चावी लवकरात लवकर शोधून काढायलाच पाहिजे. राजू पण निघून जाते. पुष्पा फावडा कुदळ घेऊन येते आणि तुळशी वृंदावनाची इथे खोदायला सुरुवात करते. तर इकडे सूर्या, तुळजा धनुला घेऊन येतात आणि वधूवर सूचक मेळाव्यामध्ये तिची नाव नोंदणी सुद्धा करतात. कार्यक्रम आतमध्ये चालू होतो आणि एक एक मुलं मुली स्टेजवर येतात आणि आपली ओळख सांगत असतात. धनु पण स्टेजवर जाते आणि स्वतःची माहिती देते. तर इकडे पुष्पाचं खोदकाम चालूच असतं. तिला चावी काही सापडत नाही. खोदून खोदून पुष्पा खूप दमून जाते. तर इकडे धनु स्टेजवर येते. आपली माहिती देण्याचा प्रयत्न करते पण ती खूप घाबरलेली असते. ती सूर्या, तुळजा यांच्याकडे बघते. सूर्या धनुकडे जातो आणि म्हणतो, बाळा घाबरायचं नाही. घरी कसं बोलतेस तू बिंदासपणे, इकडे पण बिंदासपणेच बोलायचे. धनु आपली ओळख इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तिला ते जमत नसतं. ती चुकीचं इंग्लिश बोलते आणि लोक सगळे तिच्यावरती हसत असतात. धनुला थोडं ऑकवर्ड होतं आणि ती मराठीमध्ये स्वतःची माहिती द्यायला लागते. धनु आपली माहिती देते आणि खाली येते. ती सूर्या, तुळजाकडे येते. सूर्या, तुळजा म्हणतात, भारी बोललीस ग तू आणि तुझ्या बोलण्यावरूनच सगळे तुला पसंत करतील. बघ तू आता. सगळ्या मुला मुलींचा परिचय देऊन होतो आणि तुळजा, सूर्या, धनु वाट बघत असतात की तिच्याकडे कोणीतरी येईल आणि धनु पसंत आहे म्हणून त्यांची माहिती विचारेल. धनुला एक मुलगा आवडलेला असतो. ती मनात विचार करते. ती म्हणते, हा मुलगा भारी आहे, याने मला विचारलं पाहिजे म्हणजे मी लगेच हो म्हणेल. मी जाऊ का विचारायला? धनु थोडी लाजत असते. तर इकडे पुष्पा फावडा कुदळ याने खोदून माती काढून दमलेली असते. ती बसून हाताने माती उकरत असते. पुष्पा म्हणते, लिंगोबा आता कुठे शोधायचं रे तुला बाबा? जाऊ बाई, कुठे गाडून ठेवलाय हो ते लिंगोबा? आता किती खोदू मी? कधी सापडेल तो मला? खूप दमायला झाले मला. ती पुन्हा हाताने माती उकरायला लागते. तर इकडे धनुला जो मुलगा पसंत पडलेला असतो तो समोर येतो. धनु लाजत असते. तिला वाटतं की हा मुलगा आता आपल्याला विचारेल पण तो मुलगा धनुच्या बाजूला एक मुलगी उभी असते तिच्याकडे जातो. धनु, तुळजा, सूर्या वाट बघत असतात की आत्ता कोणीतरी येईल, मग कोणीतरी येईल. धनुला कुणीच पसंत केलेलं नसतं. त्यांच्याकडे कुणीच येत नाही म्हणून धनुला अजून वाईट वाटतं. धनु कोपऱ्यात येताना रडायला लागते. ती म्हणते, मी दादाचं का कधी ऐकलं नाही, का तोंडावरती ताबा ठेवला नाही आणि का एवढी जाडी झाली मी? आता दादाला माझ्यामुळे किती सहन करावं लागते. कोण करेल माझ्यासोबत लग्न? मी आता अशीच राहील, माझं लग्न नाही होणार. धनु खूप रडत असते आणि तुळजा तिच्याकडे येते. तुळजा म्हणते, धनु काय झाले, तू का रडतेस? धनु तुळजाला मिठी मारते आणि रडायला लागते. धनु म्हणते, वहिनी माझं खूप चुकलं. मी माझ्या जीवेचे चोचले पुरवण्यासाठी आयुष्याची वाट लावून टाकली. तुळजा म्हणते, धनु असं मनाला लावून घ्यायचं नाही, रडायचं नाही. अगं जगात काही जाड माणसं नसतात का? आणि तू स्वतःला कमी लेखायचं नाही. तू सूर्याची बहीण आहेस. धनु म्हणते, वहिनी मी कमी नाहीये ग, मी खूप जास्त आहे. बघितलं ना माझं वजन? तुळजा म्हणते, अगं धनु पुन्हा तेच तेच काय बोलतेस तू? आणि माणूस वाईट आहे चांगला आहे तर त्याच्या गुणांवरून स्वभावावरून ओळखला जातो. अगं आमच्या दोघांचं उदाहरण घे ना, सूर्याचं आणि माझं. आमच्या दोघात काहीतरी साम्य आहे का? मी एक डॉक्टर आणि सूर्या किती शिकलाय हे तुला पण माहिती आहे. पण तरीही सूर्या मला आवडतो. त्याच्यात काहीतरी चांगलंय म्हणून तर तो मला आवडतो ना. आणि धनु, माणसाचं रंग रूप हे महत्वाचं नसतं. अगं तो मनाने कसा आहे हे महत्वाचं असतं आणि मन जुळणं महत्वाचं असतं. तू सूर्यादादाच्या संस्कारात वाढली आहेस आणि जेवढं त्याचं मन निर्मळ आहे ना तेवढं तुझंही मन निर्मळ आहे. आता लवकरच तुझं मन दुसऱ्याच्या मनाशी जुळणार आहे. तू ज्याची पण कोणाची बायको होशील ना तो नशीबवान असेल. त्याचं आयुष्य तू सुंदर करशील. त्याच्या घरात जाशील, ते घर आनंदाने तू भरून टाकशील. म्हणून अजिबात रडायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा. धनु म्हणते, वहिनी नको थांबायला इथे, मला नाही थांबायचं इथं, आपण घरी जाऊया आत्ताच्या आत्ता. तुळजा म्हणते, चालेल चल आपण घरी जाऊ. ते दोघंही सूर्याकडे येतात. तर इकडे पुष्पाने खूप खोदलेलं असतं आणि खूप माती काढलेली असते. तात्या तिथे येतात. तात्या दारूच्या नशेत असतात त्यामुळे त्यांना नीट काही दिसत नाही आणि ते काय समोर चाललंय याचं भानही नसतं. तात्या विचारतात, पुष्पा हे काय करतेस तू, का खोदतेस हे सगळं? पुष्पा विचारते, भाऊजी काय झालं? तात्या म्हणतात, अगं हे अंगणात का खोदून ठेवलंयस तू? पुष्पा म्हणते, तुळशीला पाणी घालते मी. तात्या विचारतात, तुळशीला पाणी आणि आत्ता या वेळेला? पुष्पा म्हणते, हो आत्ता सकाळ झाली आहे. तात्या म्हणतात, सकाळ झाली आणि मला अजून जेवायला नाही दिलं? जा मला जेवायला घेऊन ये, मला कालवण आण. पुष्पा म्हणते, आणते ना आणते मी, जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. तात्या रूममध्ये निघून जातात.
पुष्पाच्या जीवात जीव येतो आणि ती पुन्हा खोदकाम चालू करते. तर इकडे तुळजा, धनू सूर्याकडे येतात. तुळजा म्हणते, सूर्या, उशीर झालाय, आपण घरी जायचं का आता? निघायचं का? धनूला पण इथे थांबायचं नाहीये. ते तिघही निघणार असतात आणि तेवढ्याच स्टेजवरती एक माणूस येतो आणि अनाऊन्स करतो, जेवणाची सोय झालेली आहे, व्यवस्था झालेली आहे, तुम्ही जेवू शकता. सूर्या म्हणतो, तुळजा, मुलगा तर आपल्याला आपल्या मनासारखा नाही मिळाला, पण जेवण तर मिळूच शकतं ना, ते बघू शकतो ना आपण. धनू म्हणते, हो चालेल, आपण एवढे मोठे पैसे भरलेत, मुलगा नाही मिळाला तर काय झालं, जेवू तर शकतो ना आपण, पैसे वसूल करायचे आपण, चला जेवायचं आपण. आणि दादा, इथे आईस्क्रीम पण आहे, आपण आईस्क्रीम पण खायची. तुळजा म्हणते, अशक्य असतो. ते तिघही जेवायला जातात. तर इकडे पुष्पाने खोदून खोदून अंगणामध्ये सगळीकडे माती केलेली असते आणि सगळीकडे मातीचे ढिगारे लावलेले असतात. पुष्पा खूप थकलेली असते. पुष्पा म्हणते, लिंगोबा लिंगोबा, अरे किती शोधायला लावणार मला तू अजून, माझ्यात ताकद नाही राहिली रे आता खोदायची, खूप थकले मी. पुष्पा थकून खाली पडून जाते आणि तिला कधी झोप लागते तिचे तिला कळत नाही. ती मातीच्या ढिगाऱ्यावरती झोपलेली असते. तर इकडे सूर्या, धनू, तुळजा हे रिक्षामध्ये बसलेले असतात, घरी जायला निघालेले असतात. सूर्या तुळजाला म्हणतो, तुळजा, मी काकीला फोन करून सांगतो, नाहीतर ती कुलूप लावून बाहेर कुठेतरी निघून जायची, मी तिला सांगतो आपण येतोय, म्हणजे ती घरात थांबेल. तुळजा ठीक आहे म्हणते. सूर्या पुष्पाला फोन लावतो. पुष्पा फोन उचलते आणि सूर्या म्हणतो, काकी, आम्ही निघालोय आणि येतोय. पुष्पा म्हणते, मी घरीच आहे, या तुम्ही. हा. ती फोन ठेवून देते आणि खूप घाबरते. ती घड्याळ बघते. पुष्पा म्हणते, बाप रे, 5 वाजायला आलेत आणि ही सगळी माती, अजून ही माती इथे पडलेली आहे आणि हा खड्डा एवढा मोठा, हे सगळं बुजवावं लागेल, काय करू मी आता? पुष्पा घाईघाईने सगळी माती खड्ड्यात भरायला लागते आणि खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, देवा, हे कधी होणार आहे सगळं? पुष्पा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करते आणि दारामध्ये रिक्षा येऊन थांबते. सूर्या रिक्षावाल्याला पैसे देतो आणि सूर्या, तुळजा, धनू आतमध्ये येतात. ते सगळेजण अंगणात बघतात आणि त्यांना एकदम धक्का बसतो. ते एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.